अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि अजित पवारांचे निकटवर्ती आपल्यासोबत आहेत। अनेक अनेक वर्ष तुम्ही अजित पवारांसोबत होतात। गेली 35-40 वर्षाचा स्नेह आज संपुष्टात आला। दादांना वरती त्या ठिकाणी अंत्यसंस्कार होत असताना लाखो लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, आमच्याही देखील डोळ्यामध्ये अश्रू आले। साश्रू नयनाने आम्ही त्यांना निरोप दिला, पण अजूनही आमचा स्वतःच्या वरती विश्वास बसत नाहीत की दादा आपल्यामध्ये नाही आहेत। असे ते अकाली आम्हाला का सोडून गेले हे गूढ मात्र आमच्या मनामध्ये कायम राहील। महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे। असा नेता पुन्हा होणे नाही, स्पष्ट बोलणारा, काम करणारा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव सोनेरी अक्षरामध्ये कोरलं जाईल। माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। अण्णा, शेवटच्या काळात तुम्ही एकत्र अनेक बैठकांच्या निमित्तानं भेटलात। दादांनी कधी आठवण सांगितली किंवा इच्छा व्यक्त केली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या निमित्तानं? महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जागा वाटपाच्या वेळेला तुतारीच्या बाजूने मी आणि विशाल तांबे दादांशी चर्चा करत होतो। त्यावेळेला दादा म्हणत होते की कशाला आपण वेगळे राहतोय। खरं म्हणलं तर दादा म्हणत होते की 12 डिसेंबरलाच आपलं एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली हे समजलं नाही। ठीक आहे, भविष्यकाळामध्ये आपण येऊ, तेवढीच ती चर्चा झाली। पण त्याच्यापूर्वी मात्र दादांनी मला अनेक वेळेला आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल मणियार, श्रीनिवास पाटील साहेबांच्या फार जवळ असतात, कुठेतरी तुम्ही मध्यस्थी करा आणि साहेबांचं मन हे करा। आम्ही आमच्याकडनं, मी असेल, विठ्ठल शेठ असेल, आम्ही बरेच प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने त्याला काही यश आलं नाही। ते यश आलं असतं आणि ते पाहण्यासाठी दादा असते तर त्यावरून दुसरा कुठलाच आनंद आम्हाला मिळाला नसता। जसं अण्णा म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठीची इच्छा दादांनी बोलून दाखवलेली होती। तुम्ही पण या सगळ्या दरम्यानच्या काळात सातत्यानं सोबत होतात दादांच्या। तुमचा कधी संवाद झाला होता या मुद्द्यावर आणि दादा काय म्हणाले? गेले जवळपास 40-50 वर्षापासून माझे वडील, माझे आजोबा आणि मी अशी जवळपास तिसरी पिढी आम्ही आता पवार परिवाराच्या सोबत आहोत। आणि कालची सकाळ जेव्हा उगवली आणि ती धक्कादायक बातमी कळली, खरं तर अनेक वेळ असं वाटत होतं की अशी काही घटना घडली नसेल, घडल्या तरी छोट्या स्वरूपाची असेल, पण काळाच्या नियतीच्या पुढे दादांना काळाने आपल्यातून घेऊन गेले। जवळपास मी पहिल्यांदा दादांना ज्यावेळेस भेटलो असेल 1992 साली मी पहिल्यांदा दादांना आमच्या कौटुंबिक संस्थेच्या कार्यक्रमात माझी त्यांची भेट, आणि पुढे गेले जवळपास 30-35 वर्ष सातत्याने त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली। पुणे महानगरपालिकेत सुद्धा 2007 साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून काम करायची संधी दादांमुळे मिळाली आणि गेले 20-25 वर्ष दादांचा सहवास लाभला। आत्ता जसा तुम्ही उल्लेख केला की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या निमित्ताने सातत्याने मी असतील, आदरणीय अंकुशांना असतील, आमच्या भगिनी मनालताई असतील, आमच्या ॲडव्होकेट वंदनाताई चौरस, असे सर्व पक्षाचे ज्येष्ठ सन्माननीय आम्ही सर्व एकत्र करण्याच्या निवडणुकीच्या निमित्त चर्चा करतो। आणि त्यावेळेस गेले महिनाभर सातत्याने दादांबरोबर संवाद करायचा, भेटण्याचा आणि या चर्चा करायचा। आज असं म्हटलं तर आज 29 तारीख आहे, उद्याच 30 तारीख आहे। 1 महिन्यापूर्वीसुद्धा आम्ही पूर्ण जवळपास 2 दिवस सातत्याने मी दादांबरोबर होतो, संपर्कात होतो, पण असं काही भविष्यामध्ये घडेल असं कधीही मनात नव्हतं। त्यांची देखील इच्छा होती की आपण भविष्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे, पक्ष म्हणून एकत्र यावं असं म्हणाले। निश्चितपणे पक्ष म्हणून आणि या शहराला त्या विकासाची दिशा देण्यासाठी आपण सर्वांनी एक विचाराने एकत्र आलं पाहिजे असं देखील त्यांच्या सातत्याने होतं। आणि निश्चितपणे महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर ह्या सगळ्या प्रक्रिया व्हाव्यात अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती आणि त्यांच्या देखील दादांनी पण तशी इच्छा तुमच्यासोबत बोलताना व्यक्त केली होती की पक्ष म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे निवडणुकांनंतर? निश्चितपणे दादांनी देखील अनेक वेळा या वाटाघाटींच्या दरम्यानसुद्धा त्यांची देखील स्वतःची इच्छा प्रकट केली होती की आपण लवकरच एकत्रित येण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आणि आपण सर्वच त्यासाठी एकत्र आलं पाहिजे अशी देखील त्यांनी इच्छा व्यक्त केली होती। आज अंत्यविधी आटोपून तुम्ही बाहेर पडताय, आत्ता या क्षणाला काय प्रतिक्रिया आहे तुमच्या, काय भाव? अतिशय पोरकी झाल्याची भावना आहे, आपल्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख आधारवड हरपल्याची भावना आहे। आज जेव्हा पहाटे सकाळी पुण्यावरून आलो, मी असेल, आदरणीय अंकुशांना असतील, आदरणीय मोहनदादा असतील जोशी,
मनात हे होतं की आज पहाटे उठून आपण बारामतीला कुठल्या कामासाठी चाललो आहे हे सुद्धा कारण येईपर्यंत मनाला पटत नव्हतं की आपण दादांच्या अंत्यदर्शनासाठी अंत्यविधीसाठी चाललो आहे. कालसुद्धा ज्यावेळेस सकाळी घटना घडली त्यावेळेस संपूर्ण कालसुद्धा बारामतीला ज्यावेळेस संपूर्ण प्रवासात बारामतीमध्ये येईपर्यंत मनाला हे पटत नव्हतं की आपण दादा आपल्यात हयात नाही आहेत आणि त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला आपण हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत. तिथं गेल्यानंतरसुद्धा शेवटी नियतीपुढं आपण सगळेच हातबल असतो. तो सुद्धा वेळ आम्ही स्वीकारली. पण आज पार्दने अग्निडाग दिल्यानंतर अतिशय मनाला पोरके झाल्याची भावना आहे. आपल्या कुटुंबातले कुटुंबप्रमुख गेल्याची भावना ही व्यक्तिशः माझी स्वतःची आणि अनेक माझ्यासारख्या तरुण सहकाऱ्यांची राहिलेली आहे. आपण बघतो की प्रत्येकाच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. शब्दात मावता येणार नाही असं अपरिमित नुकसान झालेलं आहे. दादांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या बाबतीत काल 24 तासापासून सर्वांनी श्रद्धांजली वाहताना अनेक गोष्टींचा उल्लेख केला. पण आज खऱ्या अर्थाने पुण्याचं जे पालकत्व होतं ते आपल्यातनं निघून गेले. विकास करता एक पुरुष आपल्यातनं निघून गेला आहे. आपण बघतोय की विकास करता पुरुष आपल्यातून निघून गेला अशी भावना या ठिकाणी हे सगळे अजितदादांसोबत अनेक वर्ष एकत्र काम केलेले सहकारी व्यक्त करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल समीत, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, बारामती.